फेंगल वादळामुळे तमिळनाडूच्या समुद्र किनाऱ्यावरती मोठी भरती आलेली आहे। महाबलीपुरमच्या समुद्र किनाऱ्यावरती मोठमोठ्या लाटा पाहायला मिळतात। तर भरतीमुळे हवामान विभागाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिलाय। एकंदरीतच फेंगल चक्रीवादळामुळे समुद्रात मोठ्या हालचाली पाहायला मिळतात। शनिवारी हे वादळ जमिनीवरती धडकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। तर एकंदरीत जी दृश्य आपण यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय ती आहेत फेंगल वादळासंदर्भातली। तमिळनाडूच्या समुद्र किनाऱ्यावरती मोठी भरती यायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे महाबलीपुरमच्या समुद्र किनाऱ्यावरती मोठमोठ्या लाटा उसळत असल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय। भरतीमुळे हवामान विभागाने मच्छीमारांना देखील समुद्रात न जाण्याचा सतर्कतेचा इशारा दिलाय। एकंदरीतच फेंगल चक्रीवादळामुळे समुद्रात मोठ्या हालचाली पाहायला मिळतात आणि शनिवारी हे वादळ जमिनीवरती येऊन धडकण्याची शक्यता आहे। त्यामुळे समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनाला करण्याची वेळ आलेली आहे। तर एकंदरीतच समुद्रात निर्माण झालेल्या लाटा आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। जो किनाऱ्याचा परिसर आहे त्या बाजूने येणारं हे वादळ फार मोठी हानी देखील पोहोचवण्याची शक्यता आणि त्याच संदर्भातली सतर्कता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान विभागाने केलेल्या अभ्यासानंतर हे चित्र आता स्पष्ट झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।